student. Practical problem second on dissolution of partnership firm. Leela, Manda and Kunda are partners in firm Janki Stores, sharing profit and losses in the ratio of 3:2:1 respectively. On 31st March 2018, they decide to dissolve the firm when their balance sheet was as under. Balance sheet, liability side, creditors 28,800, bills payable 21,600, capital account, Leela 2,27,160, Manda 1,44,000, Kunda 1,08,000. Assets, building 1,02,000, machinery 73,000, motor car 1,67,600, goodwill 45,600, investment 62,400, debtors 30,600, stock 45,000, bank 3,360, tally 5,29,560. Leela agreed to take over the building at rupees 1,23,600. Manda took over goodwill, stock and debtors at book value and agreed to pay creditors and bills payable. Motor car and machinery realized rupees 1,51,080 and 31,680 respectively. Investment were taken by Kunda at an agreed value of rupees 55,440 and realization expenses amounted rupees 6,800. Pass necessary journal entry in the books of Janki Store. या ठिकाणी डिझॉल्युशन फॉर्म डिझॉल्व होते आणि त्यावेळेच्या तुम्हाला जर्नल एंट्री विचारलेले आहेत. जर्नल एंट्रीसाठी सगळ्यात पहिल्यांदा आपण एंट्री करतोय ती म्हणजे असेट्स, सन्ड्री असेट्स जे असतील हे ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. नेक्स्ट थर्ड पार्टी लायबिलिटी ट्रान्सफर टू रिअलायझेशन अकाउंट. त्यानंतर रिझर्व सरप्लस, प्रॉफिट अँड लॉस जर असेल तर ॲक्युमुलेटेड प्रॉफिट लॉस असेल ट्रान्सफर टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. आणि त्यानंतर ज्या ॲडजस्टमेंट दिलेल्या असतील त्यानुसार आपण त्याचं एंट्र्या करतोय. यामध्ये ॲडजस्टमेंट काय दिले, लीला ॲग्रीड टू टेक ओव्हर द बिल्डिंग ॲट रुपीज 1,23,600. या ठिकाणी लीलाने बिल्डिंग टेक ओव्हर केली आहे, म्हणजेच टेक ओव्हरची एंट्री दिसणार लीला कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. त्यानंतर मंदा टूक ओव्हर गुडविल, स्टॉक अँड डेप्टर्स ॲट बुक व्हॅल्यू. मंदाने काही असेट्स टेक ओव्हर केले ज्यामध्ये गुडविल, स्टॉक अँड डेप्टर्स आहे, म्हणजेच मंदा कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. त्यानंतर अँड ॲग्री टू पे क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल. तसं तिने मंदाने क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल म्हणजे आहे ते पे करायचं ॲग्री केलं आहे, म्हणजे ज्याची एंट्री दिसणार मंदा कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. सॉरी रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू मंदा कॅपिटल अकाउंट. त्यानंतर इन्व्हेस्टमेंट वेअर टेकन बाय कुंदा ॲट अन ॲग्रीड व्हॅल्यू. कुंदाने इन्व्हेस्टमेंट टेक ओव्हर करायची ठरवली, म्हणजेच कुंदा कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. त्यानंतर लास्ट रिअलायझेशन एक्सपेन्सेस पेडची एंट्री दिसणार रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू कॅश ऑर बँक अकाउंट. Now start. First entry, sundry asset transfer to realization account. Realization account debit to sundry assets. Debit to sundry asset. Assets कोणते कोणते ते आहेत त्या ठिकाणी बिल्डिंग, मशिनरी, मोटर कार, गुडविल, इन्व्हेस्टमेंट, डेप्टर्स अँड स्टॉक. बिल्डिंग,
1,02,000. Sorry, credit side 1,02,000. Next, machinery 73,000. Goodwill 1,67,600. Investment 62,400. Debtors 30,600. Stock 45,000. ओके, क्रेडिट साईडला जेवढे असेट्स आहेत त्याची टोटल करून घ्या, जी रिअलायझेशन म्हणून दिसणार. 1,02,000 प्लस 73,000 प्लस 1,67,600 प्लस 62,400 प्लस 30,600 प्लस 45,000, 5,26,200. Narration. B. Sundry asset transfer to realization account. Sundry asset transfer to realization account. Second, sundry liability transfer to realization. Sundry liabilities. Sundry liability account debit to realization account. Creditors. And bills payable. Creditors 28,800. Bills payable 21,600 to realization account. 28,800 plus 21,600, 50,400. Narration. B. Sundry liability transfer to realization account. Next, third entry. Leela agree to take over the building at rupees 1,23,600. या ठिकाणी आपण ज्या असेट टेक ओव्हर केलेले आहेत पार्टनर्सने त्याची कंबाईन एंट्री देखील आपण करू शकतो. अदरवाईज सेपरेट एंट्री आपल्याला ते होणार, त्यापेक्षा आपण त्याची कंबाईन एंट्री करू शकतो. लीलाने बिल्डिंग टेक ओव्हर केलेली आहे, मंदाने गुडविल अँड स्टॉक डेटर्स टेक ओव्हर केलेले आहे, तर कुंदाने इन्व्हेस्टमेंट टेक ओव्हर केलेले आहे. लीला कॅपिटल अकाउंट डेबिट, मंदा कॅपिटल अकाउंट डेबिट, कुंदा कॅपिटल अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन, अशी आपण एक कंबाईन एंट्री करू शकतो. डेबिट मंदा
Kunda to realization account. ओके, लीला ने बिल्डिंग टेक ओवर के लिए 1,23,600। मंदा ने गुडविल स्टॉक एंड डेप्टर्स एट बुक वैल्यू टोटल घेऊया 1,21,200. अँड कुंदा इन्व्हेस्टमेंट टेक ओवर केली आहे 55,440. 1,23,600 प्लस 1,21,200 प्लस 55,440, 3,240. कंबाईन एंट्री केली आपण. नॅरेशन बी असेट टेकन ओव्हर बाय पार्टनर. या ठिकाणी पार्टनर म्हणणार, अदरवाईज सेपरेट लिहिली तर बाय लीला, बाय मंदा अँड बाय कुंदा असं पण देऊ शकतोय. या ठिकाणी कंबाईन केली म्हणून असेट टेकन ओव्हर बाय पार्टनर. नेक्स्ट काय सांगितलंय बघा. मंदा ॲग्री टू पे. मंदाने क्रेडिटर्स अँड बिल पेबल पे केलंय, म्हणजेच पे ऑफ किंवा लायबिलिटीज टेकन ओव्हर. एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू मंदा कॅपिटल अकाउंट. डेबिट टू मंदा कॅपिटल अकाउंट. रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू मंदा कॅपिटल अकाउंट. या ठिकाणी क्रेडिटर्स अँड बिल्स पेबल ॲट बुक व्हॅल्यू टेक ओव्हर केलेलं आहे, म्हणजे टोटल 50,400. नरेशन बी लायबिलिटीज पे ऑफ किंवा लायबिलिटीज टेकन ओव्हर बाय मंदा. किंवा लायबिलिटीज पे ऑफ बाय मंदा. नेक्स्ट मोटर कार अँड मशिनरी रिअलाइज रुपीज 1,51,080 अँड 31,680. म्हणजे असेट्स रिअलाइजची एंट्री करूया. कॅश ऑर बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन. त्या ठिकाणी बॅलन्स शीटमध्ये जर बँक असेल तर एंट्रीमध्ये बँक घ्यायचं, आणि बॅलन्स शीटमध्ये कॅश असेल तर एंट्रीमध्ये कॅश घ्यायचं. आपल्याकडे बँक दिसते म्हणून बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट इथे घेते. टू बँक अकाउंट डेबिट टू रिअलायझेशन अकाउंट. मोटर कार अँड मशिनरीची टोटल घेऊया आपण 1,82,760. 1,82,760 बी assets realized. Next, realization expenses amounted to rupees 6,800. Realization expenses paid. Realization account debit to bank account.
6,800. Narration B. Realization expenses paid. ॲडजस्टमेंट वाईज पोस्टिंग झाली आहे, म्हणजे जर्नल एंट्री आपल्या संपल्यात. आता आपल्याला रिअलायझेशन क्लोज करायचं आहे आणि त्यानंतर पार्टनर्स कॅपिटल क्लोज करायचे आहे. 2 एंट्री आपल्या एक्स्ट्रा यामध्ये दिसणार. सगळ्यात पहिल्यांदा रिअलायझेशन क्लोज करणार, म्हणजे यासाठी वर्किंगसाठी हवं तर रिअलायझेशन अकाउंट बनवा, किंवा ज्या ठिकाणी एंट्रीमध्ये रिअलायझेशन डेबिटला लिहिलेलं आहे मायनस रिअलायझेशन ज्या ठिकाणी क्रेडिटला लिहिलेलं आहे ते काढा आणि ते ऑल पार्टनर्सला रेशोच्या प्रमाणात डिस्ट्रीब्यूट करा. या ठिकाणी आपल्याला रिअलायझेशन लॉस दिसतोय. जर ट्रान्सफर करणार आपण पार्टनर्स ऑल पार्टनर्सला, एंट्री रिअलायझेशन अकाउंट डेबिट टू पार्टनर्स कॅपिटल अकाउंट. टू लीला कॅपिटल अकाउंट, टू मंदा, टू कुंदा. रिअलायझेशन लॉस आहे 50,000. रेशो आहे 3:2:1. 50,000 अपॉन 6 इंटू 3 25,000 into 2 16,667 and into 1 8,333. B. Realization loss transfer to partners capital account. आणि आता आपली फायनल सेटलमेंट मेडची एंट्री. फायनल सेटलमेंट मेड म्हणजे या ठिकाणी जो कॅपिटल अकाउंटचा बॅलन्स असेल तो बँक अकाउंटला आपण ट्रान्सफर करणार आणि या ठिकाणी बँक अकाउंट ऑटोमॅटिक क्लोज होते. लीला कॅपिटल अकाउंट डेबिट, मंदा कॅपिटल अकाउंट डेबिट, कुंदा कॅपिटल अकाउंट डेबिट टू बँक अकाउंट. कुंदा कॅपिटल टू बँक अकाउंट. लीला कॅपिटल 78,560. सेम मेथडने डेबिट मायनस क्रेडिट करून काढा. $56,530 and $44,227. बँक 1 lakh टोटल त्याची 1,79,320. Narration B. Final payment due. किंवा फायनल सेटलमेंट मेड अशी पण आपण या ठिकाणी नॅरेशन घेऊ शकतो. आता आपण या ठिकाणी
डेबिट कॉलमची टोटल करणार आणि क्रेडिट कॉलमची टोटल करणार. डेबिट साइड 5,26,200 plus 28,800 plus 21,600 plus 1,23,600 plus 1,21,200 plus 55,440 plus 50,400 plus 82,760 plus 6,800 plus 50,000 plus 78,560 plus 56,533 plus 44,227. 13,46,120. 13,46,120. आपण क्रेडिट साइड करून बघूया. 1,02,000 plus 73,000 plus 1,67,600 plus 62,400 plus 30,600 plus 45,000 plus 50,400 plus 3,240 plus 50,400 plus 1,82,760 plus 6,800 plus 25,000 plus 16,667 plus 8,333 plus 1,79,320. Same 13,46,120. या ठिकाणी जसं टॉपिकमध्ये विचारले प्रॉब्लेममध्ये तशी जर्नल एंट्री आपण बनवले, टोटल केली आहे. त्याचप्रमाणे नेक्स्ट व्हिडिओ जो आहे तो लेजरचा मी या ठिकाणी शेअर केलेला आहे, चेक करा. थँक्यू.